उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तोंडाला चव आणणारा आंबट गोड तिखट चवीचा चटपटीत असा आंब्याचा फजितो कसा बनवायचा ते पाहणार आहोत। आंब्याचे रस काढल्यानंतर जे बाटे उरतात त्यापासून बनवणारा हा फजितो आणि गरमागरम भात म्हणजे 2 घास जास्त असतं। चला पाहूया रेसिपी। नमस्कार मंडळी, मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। हे मी आंब्याचे बाटे घेतलेले आहेत। आपण आंब्याचा रस काढला त्याचे बाटे आहेत। आता ह्या बाट्यामध्ये थोडंसं असं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ते चांगले असे स्वच्छ पिळून घ्यायचे। ह्या बाट्यांना थोडासा असा आंब्याचा रस लागला होता तर ते बाटे आहेत ते असे एकदम पिळून घ्यायचं। या पाण्यामध्ये अजून थोडं पाणी टाकलं मी, त्याच्यामध्ये 1 वाटी दही टाकून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकलं। ह्याच्यामध्ये मी बेसन पण टाकणार आहे, पण बेसन पीठ मी जरा नंतर टाकणार आहे। ह्याच्यामध्ये मिरची पावडर घ्यायची, थोडीशी हळद घ्यायचं, हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये असे हँड मिक्सी असे फिरून घ्यायची। रवीने केलं तरी चालतं, पण मी हँड मिक्सी फिरून घेतलेली आहे म्हणजे एक जीव होतो सगळा। याच्यामध्ये अजून थोडं पाणी टाकलं कारण खूपच घट्ट होतं, म्हणून अजून थोडं पाणी टाकलं आणि आपण आंबे बाटे ठेवले ते बाजूला ते घेतलेले आहेत ते पण ह्याच्यामध्ये टाकून घेतले। आता गॅस चालू करून ह्याच्यावर कढई ठेवलेली आहे, ते आता हे हलवून घ्यायचं। मंद गॅस ठेवायचा आणि सारखं हलवत राहायचं। ह्याच्यामध्ये थोडंसं अर्धी वाटी मी आंब्याचा रस टाकून घेतलेला आहे म्हणजे या फजित्याला आंब्याची चव चांगली येते। आणि सारखं हलवत राहायचं, थांबायचं नाही, नाहीतर फाटतं। आता त्याच्यातलं मी थोडंसं असं फजिता बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि हे बेसन पीठ घेतलेलं आहे। 2 चमचे बेसन पीठ घेतलं, त्याच्यामध्ये पाणी टाकून चांगली पेस्ट तयार करून घेतली आणि ही आता फजित्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे। आपल्या एक बाजूला फजिता उकळतोय तर इकडे मी आता फोडणीची तयारी करते। ह्या भांड्यामध्ये मी चमचाभर तूप घेतलेलं आहे। तूप गरम झालं, ह्याच्यामध्ये मी राई टाकून घेतली, जिरं टाकून घेतलं, राई जिरं तडतडली। आता मी ह्याच्यामध्ये मेथी घेतली, 1 लवंग, थोडासा हिंग टाकून घेतला, हे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। लवंगाबरोबर मी 1 तुकडा दालचिनीचा पण टाकला होता। हे चांगलं असं हलवून घेतलं आणि त्याच्यावरतीचा आंब्याचा फजिता टाकून घेतला आणि तेच आता हे वगार आता मी फजित्यामध्ये टाकून घेते। आम्ही आता कढीपत्ता टाकते। कढीपत्ता तुम्ही फोडणीला टाकला तरी चालेल, पण हे असं कढीपत्त्याचं असं अख्खं देठ टाकलं त्याला चांगली चव येते। हे आता हे चांगलं 5 मिनिटं चांगलं असं उकळून घ्यायचं आणि आता आपला फजिता तयार झालेला आहे। उन्हाळ्यामध्ये स्वयंपाकाचा कंटाळा येतो तर मी झटपट असा 10 मिनिटात बनणारा फजितो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा। तुम्हाला माझी छोटीशी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय श्री कृष्ण।